हम्म. सगळा वटवाघळांचा आवाज आहे. सी क्या मारे इथे कोपरे आहेत काय हो. काहीतरी धान्य साठ्यासारखं आहे. उफ, ठीक आहे. का ठीक माहिती मला. पायऱ्या वगैरे दिसतात. अच्छा बर त्यासाठी. अच्छा गुड. मगाशी या प्रकारच्या दाराला कुलूप होतं. पॅटर्न जरासा सेमच आहे सगळ्या दारांचा. ओके. समज दरवाज्यातून मी बाहेर येईल या रूम मधून ते समोरच्याला असं बघेल. महत्वाचं जी कडी खालच्या बाजूला असते यांची वरती नाही. अरे वरती पण आहे. काय 200 वर्षापूर्वी कुठल्या तरी राजाच्या आतंकाला कंटाळून 350 लोक एक अख्खं गाव खाली करून गेले. म्हणजे रात्री त्या गावात वस्ती होती. रात्री संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं जनावर पण नव्हती. यस बस. कसं शक्य? प्रश्न असा आहे की हा अरे हे चांगलं दिसते की राव. कळत नाही मला. कॅमेरा जरा वटवागळ पण दिसत अंधारातले. बर आपण आता परत चाललोय. शक्य आहे की एकाच वेळेला त्यांनी कसं काय सोडलं असेल सगळं. एकाच वेळेला कसं काय सोडलं असेल. त्यांचं मन किती रडलं असेल, आक्रांत केलं असेल.
अख्खं आयुष्य त्यांच्या अगोदरच्या पिढ्या हे सगळं त्यांनी इथं घालवलं आणि एका रात्रीत सगळं खाली करायचं होतं. पुरुषांनी निर्णय घेतला, बायकांनी तो फॉलो केला, कारण की त्यांच्याही सिक्युरिटीचा प्रश्न होता आणि त्यामुळे त्यांनी हे केलं सगळं. असं एका क्षणात सगळे गायब झाले. बसतो जरा चायला. असं झालं असेल की आत्ता न्या थोडं, परत या, परत काहीतरी न्यायला या. लपून ठेवलं असेल शक्य. पूर्वीच्या काळी ते असं खाली खाली भुयार खाणायचे. आता आपण बघितलं तसं. आणि ते ठेवून द्यायचे. काय झालं असेल, उठले असतील, गेले असतील, परत काही काळाने न्यायला आले असतील, परत गेले असतील.